खरंच ना, आपण किती बऱ्याच गोष्टींमध्ये आपला जीव गुंतला असतो. म्हणजे एखाद्याने आपल्याशी गैरवर्तन केलं, मग त्याच्याशी आपण कसा बदला घेऊ, किंवा बऱ्याच गोष्टी असतात की जातीयवाद असतो, ही संस्कृती ती संस्कृती, ही भाषा ती भाषा, हे लोक. पण हे सगळं सोडून जर आपण इथे आलो आहोत आणि या सगळ्या गोष्टींव्यतिरिक्त जर आपण खरंच फक्त हरिनामाची सांगड आपल्या आयुष्याशी जोडून घेतली, तर आपलं आयुष्य नक्कीच खूपच सुखमय आणि खूप तणावमुक्त होईल, एवढं नक्की. यानंतर श्री गजानन महाराजांचा एक अभंग ताई सादर करतायत. अभंगाचे बोल आहेत, हे स्वामी परत चला हो शेगावाला. महाराज शेगावमधनं पळून वगैरे गेलेत का? नाही नाही, ते तिथेच आहेत. हो, पण ते तसे तुमच्या माझ्यात पण तर आहेत ना. पण काय झालंय ना, आपल्यामध्ये जे महाराज आहेत, आपल्यामध्ये जो देवाचा एक अंश आहे, त्याला आपण या संसारात या भावनांच्या कचाट्यात एवढं बिझी करून टाकलंय की त्याचा जो एक स्वभाव आहे, किंवा त्याचं जे एक मूळ शांत निरपेक्ष प्रेम करण्याचं जे एक रूप आहे, त्याचा कुठेतरी विसर पडतोय. आणि देवाचं तेच रूप परत बघण्याची आपल्या सगळ्यांनाच गरज आहे. आणि त्या सगळ्यासाठीच आता आपण आतुर झालो आहोत. आणि म्हणूनच आपण स्वामींना म्हणतोय की स्वामी परत चला हो शेगावला. यानंतर धैर्य पंढरीचा चोर हा अभंग ताई सादर करतील आपल्यासमोर.